राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. राज्यामध्ये मान्सून दाखल, पण पेरण्या करू नका. पेरण्या वाया जाण्याची शक्यता. या तारखेआधी पेरण्या करण्या न करण्याचे आता संदेश दिलेला आहे. मग काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. पेरण्या कधी करायच्या आणि आता मान्सून कुठे दाखल झाला आहे, किती दिवसात महाराष्ट्र सक्रिय होणार, मध्यम ते अतिमध्यम मुसळधार पाऊस कधी होणार, पेरण्यांची सुरुवात कधी करायची, ही सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. केरळ राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. लवकरच हा पाऊस आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांचं जे पावसाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे, या तारखेपर्यंत पेरण्या न करण्याचे आदेश शेतकऱ्यांना हवामान विभागाने दिलेले आहे. IMD इंडियाच्या माध्यमातून हा संदेश आलेला आहे की थोड्या दिवस वेट आणि वॉचची भूमिका शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे, कारण यावर्षी पावसाचा थोडासा संमिश्र प्रतिसाद आहे. केरळमध्ये जरी मान्सून आला असला तरी महाराष्ट्रात अजून तरी 7 ते 8 दिवस मान्सून सक्रिय न होण्याची शक्यता आहे. कारण का, महत्त्वाचं अपडेट म्हणजे केरळमध्ये 15 दिवस मान्सून आलेला आहे उशिरा. याचा परिणाम राज्यामध्ये सुद्धा 15 दिवस आपल्याला पाऊस उशिरा येऊ शकतो. पाऊस उशिरा येण्याचे सर्वात महत्त्वाचं संकट जे आहे, यावर्षी सुपर अल निनो आलेला आहे. सुपर अल निनोमध्ये काय होत आहे, ते वाऱ्यांची दिशा बदलत आहे, तापमानामध्ये फरक होत आहे. याचा परिणाम राज्यातील पावसावरती होत आहे. अल निनोमुळे काय होते, वादळ येत आहे आणि वाऱ्याच्या वेगामुळे पाऊस हा कमी होत आहे. सुपर अल निनोचा फटका भारताला बसणार असं WHO संघटनेने सुद्धा जाहीर केलेलं आहे. अमेरिकेतील टॉप एजन्सीने सुद्धा सांगितलं आहे की यावर्षी बऱ्याचशा देशांना आणि महाराष्ट्राला सुद्धा सुपर अल निनोचा फटका बसणार आहे आणि याच्यामुळे पाऊस हा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांना पावसाचा यावर्षी धोका दिलेला आहे. सरासरीपेक्षा 20 ते 30% आणि एकूण सर्व जिल्ह्यांना 10% पाऊस कमी होताना आपल्याला जाहीर केलेला आहे. मग खरंच आता पाऊस कमी होणार का? यावर्षी पावसाचं गणित शेतकऱ्यांना थोडंसं वेगळं दिसत आहे. काय महत्त्वाची कारणं आहे आणि खरंच पाऊस किती तारखेला सक्रिय होणार, ही सर्व अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. सुरुवातीला पावसाचे अंदाज आपल्याला रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनल लाईक करायला विसरू नका. सुपर अल निनोमुळे यावर्षी पावसाचं दुहेरी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पाऊस अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी पाऊस कमी सुद्धा होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावरती हलक्या ते मध्यम सरी बरसणार असं हवामान विभागाने दिलेला जाहीर केलेलं आहे. मग आता केरळमध्ये मान्सून जरी दाखल झालेला असला तरी अजून तुर्तास इतका सक्रिय न झाल्यामुळे महाराष्ट्रात थोडासा विलंब पावसाला होण्याची शक्यता आहे. राज्यात उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे. मग किती तारखेपर्यंत हवामान सक्रिय होणार आणि हवामानाचा अंदाज कसा असणार, ही सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. हवामान विभागाच्या मागणीनुसार आणि अंदाजानुसार यावर्षी 10 ते 20% सरासरी पाऊस कमी आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. पेरण्या करायच्या आहे, पेरण्या कधी करायच्या, लागवडी कधी करायच्या, या सर्व पावसावरती अवलंबून आहे. राज्यामध्ये 35% क्षेत्र पूर्ण कोरडवाहू आहे, 35% क्षेत्र संमिश्र आहे आणि 30% क्षेत्र बागायती आहे. बागायतीला याचाच काही फारसा फटका बसत नाही, परंतु वारे आले, वादळ आलं तर बागायती पिकं जे आहे, फळवर्ग असेल, त्या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. ते उदाहरणार्थ आंबा असेल, चिकू असेल, पेरू असेल, या पिकांचं नुकसान होत असतं. त्याचप्रमाणे बागायती शेती ही पावसावरती बऱ्यापैकी अवलंबून असते. जर पाऊस चांगला झाला तर पिकांना उत्पादनसुद्धा वाढण्याची शक्यता आपल्याला महत्त्वाची असते. मग अशा परिस्थितीत आता इथून पुढे पाऊस कसा होणार, किती दिवस पाऊस होणार, हे सर्व अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपल्याला याविषयीचे मत काय वाटतं कमेंट करून कळायला विसरू नका. राज्यातील महत्त्वाच्या हवामान खात्याचा अंदाज, हवामान अपडेट डेली रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीनतम अपडेट आपल्यापर्यंत पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.